नका भजन करू, नका पंढरपूरची वारी करू, नका आळंदीला जाऊ, पण कमीत कमी आंघोळ केल्यानंतर गंध तरी लावा. एवढा अवघड आहे काही? जाऊ द्या, तो म्हणला मला एकादशी धरायची. पण माझा एक प्रश्न आहे, म्हणला एकादशी धरायची पण ती जर नागपंचमीच्या दिवशी आली तर? बघा बरं का, ती जर नागपंचमीच्या दिवशी आली तर? त्याला म्हणला एकादशी नागपंचमीच्या दिवशी येईलच कशी, कसं शक्य आहे? तो म्हणला येतच नाही, हे तर मलाही माहिती, पण समजा आलीच तर. अरे कसं शक्य आहे बाबा, एकादशी नागपंचमीच्या दिवशी येऊ शकत नाही, शक्यच नाही. तो म्हणला शक्यच नाही, हे तर मलाही माहिती, पण समजा आलीच तर. अरे कसं शक्य आहे बाबा, एकादशी 11वी तिथी, पंचमी 5वी तिथी, पंचांगणामध्ये घटली तर एखादी तिथी घटती, वाढली तर एखादी वाढती. एकदम 6 तिथ्या घटून एकादशी पंचमीच्या जागी येईलच कशी? तो म्हणला येतच नाही, हे तर मलाही माहिती, पण समजा आलीच तर. मग त्याला सांगितलं महाराज, त्यानं दुसऱ्याला त्याला समजून सांगायला सुरुवात केली. तो म्हणला जर एकादशी नागपंचमीच्या दिवशी आलीच ना, एक काम कर म्हणला. काय कर? लोण्याचे भजे तुपात तळायचे, त्याचा फराळ करायचा. तो म्हणला हे लोण्याचे कुठं भजे निघतात का? शक्यच नाही. मग त्याची जागा आता याने घेतली. तो म्हणला शक्यच नाही, निघतच नाही, हे तर मलाही माहिती, पण समजा निघालेच तर. तो म्हणला अहो कसं शक्य आहे, लोण्याचे भजे आणि तुपात तळायचे, शक्यच नाही बाबा, अशक्य आहे, कधी शक्य नाही. तो म्हणला शक्यच नाही, हे तर मलाही माहिती, पण समजा. आलं समजा द्या ना. तसं लोकांनी सांगितलं, म्हणले समजा जर तो देव आम्ही आपलासा केलाच नाही तर? तुकोबरांनी त्याला सांगितलं, म्हणले काय, जर तो देव आपलासा केला नाही तर तुम्हाला मरेपर्यंतच जीवन दुःखामध्ये घालावं लागेल. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात
देवाला आपलंच करायचंय. कशा पद्धतीनं देवाला आपलंच करायचं तर कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर सगळ्यात सोपं साधन म्हणजे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं वर हात करा मनापासून बरं का. असं वाटलं पाहिजे की देवाला सुद्धा वाटलं पाहिजे, देवाला सुद्धा आपलं भजन आवडलं असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यासाठी करू नका, देवासाठी आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे अशा पद्धतीनं प्रत्येकानं हातानं टाळी वाजवायची. हात थोडे सुद्धा खाली आले नाही पाहिजे बरं. हात शेवटपर्यंत वर राहिले पाहिजे. तोपर्यंत भजन चालू आहे, तोपर्यंत टाळी वाजवा. विठोबार काय बोलणार नाही, काही सुद्धा बोलणार नाही. मगाशी लाईट गेली ना, काय मांडव भरपूर मोठा आहे पण जरा पांडव कमी. मगाशी लाईट गेल्यानंतर बरेच पांडव मला वाटतं बघा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तो देव आपलासा करून घ्या, त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होणार नाही. मग माणसाने विचारलं तुकोबाराय जर देव आपलासा केलाच नाही तर देवाची आम्हाला सुखाची आम्हाला प्राप्ती होईल का? तर देवाशिवाय सुखाची प्राप्ती होऊच शकत नाही. बघा इकडे बघा माझ्याकडे, इकडे 2च मिनिटं बघा, किती लगेच संपव, फक्त लक्ष देऊ नाही का, टाइम झालाय त्याच्यामुळे फक्त 2 मिनिट का नाही राहिले 2 मिनिट बघा. एक माता माऊली ती म्हणली मला आई व्हायचे, काय करायचे, आई व्हायचे, पण प्रसूतीच्या वेदना नकोय, त्याला 9 महिने पोटामध्ये वागवायला नको, ते बाळ जन्माला आल्यानंतर लालन पालनाचे कष्ट नको, आणि मला आई व्हायची. इकडे बघा माझ्याकडे, होता येईल का अशी एखादी स्कीम इकडे आहे का? नाही. एक जण म्हणला मला नातू पाहिजे पण मुलगा वाजा. काही नातवाचं प्रेम आहे म्हणलं, नातू अंगावरती खांद्यावरती खेळायला पाहिजे पण मुलगा नकोय म्हणला. एक जण शेतकरी संध्याकाळी धार काढायला निघाला, बादली हातामध्ये घेतली, गाईकडे जात असताना विचार मनामध्ये आला, गाईला विकत आणायला मी, पैसे खर्च करायला मी, सोडबांध करायला मी, पाणी पाजायला मी, आणि धार काढायची म्हटलं की सोडा वाचू. तो म्हणला आज वाचलो सोडायचं नाही.
आज बिगर वासराची धार काढायची आणि बादली घेऊन पुढे निघालं. गाईनं पाहिलं आपल्याकडेच आलं, पण वासरू न सोडता झालंय म्हणली येऊ द्या. हे गेलं खाली बसलं, बादली खाली मांडली, धार काढायला हात गायच्या कासेत घातला. महाराज अशा गाईनं लाथा मारल्या, इतक्या लाथा मारल्या. टोपी एकीकडं, चष्मा एकीकडं, पेन एकीकडं, मोबाईल एकीकडं, झाकण एकीकडं, बॅटरी एकीकडं, ते दाताचं बसवलेलं बसत ती एकीकडं. गाय एवढ्या थांबले नाही. महाराज म्हणली माझ्या लेकरावर अत्याचार करतो काय. गायीने दावा तोडला म्हणून दावा तोडलं, त्याला मारायला सुरुवात केली. त्याच्या छातीवरती सिंग रुतवली. एवढा मारला, एवढा मारला, मोठ्यानं वरडायला लागला, वाचवा वाचवा. काही जवळ माणसं होती. मला धावत आली, गाईला पकडलं, गाईला बांधलं, याला उठवलं, खांबाला टिकून बसवलं, पाणी पाजलं. म्हणले माधव अरे काय झालं नेमकं, तू काय केलं? तो म्हणला प्रयोग. आणि हा कसला प्रयोग म्हणला? लई दिवस विचार करत होतो की गाय वासराशिवाय दूध देती का. अरे तुझा झाला प्रयोग, पण डोकं फुटलं ना. तू म्हणला डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मिटो. जो धार काढतोय त्याला सांगा तुला जर दूध पाहिजे असेल, हे ऐका, ज्याला धार काढतोय त्याला सांगा की तुला जर दूध पाहिजे असेल तर तुला वासरू सोडावाच लागेल. त्या म्हाताऱ्याला सांगा तुला जर नातू पाहिजे असेल तर तुला मुलगा मानावाच लागेल. आणि त्या माता माऊलीलाही सांगा की तुला जर मुलगा पाहिजे असेल काय तर तुला त्याला 9 महिने पोटात वागावाच लागेल. प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागतील आणि लालन पालनाचं कष्ट करावं लागेल. त्याच्याशिवाय तुला आई होता येणार नाही. जो म्हणतोय ना मला सुख पाहिजे, तिथे या आता, त्यालाही सांगा की तुला देव आपलासा केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही. त्याच्याशिवाय तो सुखी होऊ शकत नाही. कारण देवाशिवाय सुखाची अपेक्षा करणं चुकीचे. देवाशिवाय सुखाची अपेक्षा करणं साप चुकीचं आहे. ती आपली अपेक्षा कधी पूर्ण होणार नाही. म्हणून सुखा करता तो देव आपलासा करावाच लागेल. देवाशिवाय इतर कुणाकडून जर सुखाची अपेक्षा कराल तर इरती मायके दुःखाची जनिती. या जगामध्ये अविनाशी काय असेल तर तो एक देव आहे. म्हणून अविनाशी जरी आपली आईसे लावी मनापिसे गोविंदाचे, आणि ज्यानं भगवान परमात्म्याबरोबर ऐक्य साधलेलं आहे, ज्यानं तो देव आपलासा केलेला आहे, त्या जीवाचं जन्ममरण संपत. आणि जन्ममरण संपल्यानंतर तो या मृत्यू लोकातून निघून जरी गेला तर त्याची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहते. येरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसाने. ज्ञानेश्वर गोविंदाची इरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंत्य अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरी, उत्तमचे उरे कीर्ती मागे. इरती मायके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. आपला वेळ संपला. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी या अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केलेला. याच्यामध्ये जे काही बरोबर असेल ते हरिभक्तीपरायण गुरुवर्य योगीराज बापूंचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर सगळ्यांची माफी मागतो. आणि सेवली असलेल्या ठिकाणी चाल म्हणायची का पूर्ण विराम. जे विठाला जे जे विठाला Thank you.